छठपूजेविषयी महत्त्वाची बातमी. मुंबईत गेल्या काही वर्षात छठपूजेचे प्रस्ताव वाढत असून या सणाचाही आता मुंबई महापालिकेवर ताण येणार आहे. महापालिका मुख्यालयात मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी नुकतीच छठपूजेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक आयोजित केली होती. त्यावेळी मुंबईत 40 ठिकाणी छठपूजेसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच अपेक्षित असून भाजपचे पारंपरिक मतदार असलेल्या उत्तर भारतीयांना खुश करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी यंदा हा सण उत्साहात साजरा करावा यासाठी बरेच नियोजन केले. तसेच या ठिकाणी पिण्याचं पाणी, प्रकाश योजना, पूजेसाठी टेबल, वाहतूक यंत्रणा, शौचालये आणि महिला भाविकांना पूजेनंतर कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्या उभारण्यात आल्या आहेत. या उत्सवासाठी शहरातील मेट्रो आणि बस सेवा रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहे. मेट्रो आणि बस सेवा रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यासाठीही मुंबई महापालिकेने पाठपुरावा करावा असेही निर्देश देण्यात आले. मुंबई परिसरात रात्री उशिरा छठपूजेकरिता मोठ्या संख्येने भाविक एकत्र येत असतात. अशावेळी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त करण्याची मागणी यावेळी छठपूजेच्या समित्यांच्या प्रतिनिधींनी केली आहे.